मित्रांनो, सप्रेम नमस्कार, जय भीम. मित्रांनो, पुन्हा एकदा प्रकाश बनसोड यांची अशीच अप्रतिम रचना, अप्रतिम कविता, जी वऱ्हाडी जिला टच आहे, वऱ्हाडी टच असलेली एक कविता आपल्याला ऐकवत आहे. आशा आहे की ही कविता, ही रचना सुद्धा आपल्याला आवडेल. फारच अप्रतिम अशी शब्दरचना आहे यामध्ये आणि वऱ्हाडी टच आहे. तर ऐकूया त्यांची एक कविता. इथे आहे देवाईचं लई भारी पीक, इथे आहे देवाईचं लई भारी पीक, घरदार इकुनशानी मागणं मने भीक, घरदार इकुनशानी मागणं मने भीक. माया बाप मने बापू सारी शेतीवाडी, माया बाप मने बापू सारी शेतीवाडी विक, पण याईच्या नांदी लागू नको लई लेहनशी, पण याईच्या नांदी लागू नको लई लेहनशी. माय माझी देव भोळी बाच्या माग लागत होती, माय माझी देव भोळी बाच्या माग लागत होती, एकदा तरी पंढरीला न्यावं अशी म्हणत होती, एकदा तरी पंढरीला न्यावं अशी म्हणत होती. बा म्हणे तिले माझं ऐक जरा नीट, बा म्हणे तिले माझं ऐक जरा नीट, तुले पंढरीचा इटुराया नाही घालणार भीक, तुले पंढरीचा इटुराया नाही घालणार भीक. आव संत चोखोबाले त्याने नाही जवळ केला, आव संत चोखोबाले त्याने नाही जवळ केला, नादी त्याच्या लागून चोखा भिंतीत दबून मेला. आव संत चोखोबाले त्याने नाही जवळ केला, नादी त्याच्या लागून चोखा भिंतीत दबून मेला. वचन देतो मीच पाडीन विषमतेची भिंत, वचन देतो मीच पाडीन विषमतेची भिंत, इठ्ठल असा बसवीन पाहिजो तिथं लागन रीग, इठ्ठल असा बसवीन पाहिजो तिथं लागन रीग. माया मायले दिलं वचन बाने पूर्ण केलं, माया मायले दिलं वचन बाने पूर्ण केलं, नागपूरच्या नागभूमीत पंढरपूर नव दिलं, नागपूरच्या नागभूमीत पंढरपूर नव दिलं. इठ्ठल उभा केला कापून विषमतेचं पीक, इठ्ठल उभा केला कापून विषमतेचं पीक, त्यानं पायाखाली ठेवली त्याच्या समतेची वीट, त्यानं पायाखाली ठेवली त्याच्या समतेची वीट. इथे आहे देवाईचं लई भारी पीक, घरदार इकुनशानी मागणं मने भीक, इथे आहे देवाईचं लई भारी पीक, घरदार इकुनशानी मागणं मने भीक. माया बाप मने बापू सारी शेतीवाडी ईक, पण यायच्या नांदी लागू नको लई लेहनशी, लई लेहनशी. धन्यवाद मित्रांनो.